रणवीर 11 अडिवलीमध्ये आणि बघूया घरच्या मैदानावरती म्हाताड्याची कामगिरी कशा प्रकारे होते. फिल्डिंग करतात, चेंडू या ठिकाणी द्यायचा आहे आणि रणवीर 11 अडिवली संघ बॅटिंगसाठी उतरतोय आणि आता वेळ झाली कॉमेडी बॉक्समध्ये परिवर्तन करण्याची. आपण इन्व्हाइट करूया कॉमेडी बॉक्समध्ये पुन्हा एकदा ज्यांना आपण पहिल्या दिवसापासून सातत्याने ऐकताय असे नितीन काळन येतील खेळाचं पहिलं सत्र तुमच्यापर्यंत घेऊन. धन्यवाद. तर रणदीप मडवी यांचा इथे सत्कार होईल. मी दीपक जाधव साहेबांना विनंती होतो जे नगरसेवक आपल्या शुभासे रणदीप मडवी यांचा सत्कार करायचा आहे. तर या रणदीप मडवी आपला सत्कार इथे केला जाईल. दीपक जाधव साहेब आपण पाहतोय कार्यसम्राट नगरसेवक यांच्या शुभासे आपण आज सन्मान करणार आहोत. दातुली संघाचे आधारस्तंभ रणदीप मडवी त्यांचा सन्मान आपण करणार आहोत नगरसेवक दीपक जाधव साहेबांच्या शुभ हस्ते. विनोद, नक्कीच जेव्हा वाकलन आणि सोनारपाडा मॅच सुरू होईल तेव्हा तुम्ही भरपूर पॉइंट पारितोषिकही जिंकू शकता. तुमचे आवडते खेळाडू तुम्ही निवडू शकता. तर पहिल्या फेरीतील शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळते. टॉस आपण पाहिला तर माटाडी संघाच्या बाजूने लागला. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते रणवीर 11 अडोली संघ. तुम्ही पाहतात राहुलभाई पाटील उपसरपंच अडोलीचे, त्यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. पाच षटकांची मॅच असेल. 25 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे एका इनिंग साठी असेल, लक्षात घ्या. त्यामुळे थोडीशी घाई करायची. राजेश येतात पहिलं षटक घेऊन. सेकंडला फलंदाज आपण पाहिलं तर कल्पेश सुद्धा कॅप्टन सलामीला आलेत आणि 9 सेकंडला आपण पाहिलं तर विकी आहेत, विकी पवार. गेम ऑन. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. नंतर दुसऱ्या फेरीकडे आपण वळणार आहोत. वाकलन आपण बघू शकाल जुई 11 वाकलन आणि त्यांच्या विरोधात रुई 11 वाकलन विरुद्ध सोनारपाडा. दुसऱ्या फेरीतील बिग फाईट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. यानंतर पहिला चेंडू ऑस्ट्रेलिया थोडासा बाहेर होता. पंचांनी चेंडू वाईट घोषित केलाय. हातावरती नियंत्रण नव्हतं राजेश पाटीलच्या, त्यामुळे पंचांनी हा चेंडू वाईट घोषित केलाय. ज्या मॅचची प्रेक्षकांना आतुरता असते विनोद, आपण मागचे 2-3 वर्षाचा कालखंड पाहिलं तर वाकलन सोनारपाडा भरपूर मॅचेस रंगतदार झाल्या. इथे फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक कोणी नाहीये आणि चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल 4 धावांसाठी. पहिला चौकार या मॅच मधला कॅप्टनच्या बॅट मधून. शरदचंद्रजी पवार साहेब चषक स्पर्धा तुम्ही पाहिली वरब येते. त्या स्पर्धेत आपण पाहिलं अक्षय टेटेला नांदप संघाचा गोलंदाज. याच कल्पेशने 5 चेंडूमध्ये 5 चौकार ठोकले होते. इथे बॅक टू बॅक 2 चौकार आले. काल 6 चेंडूमध्ये 6 चौकार आपण पाहिले अतुल पाटीलच्या बॅटमधून, जो सपाटेचा फलंदाज होता. ऋषीभोईने 3 चेंडू 3 चौकार ठोकले. जीतने 3 चेंडू 3 षटकार ठोकले. हा चेंडू मिडवे खेळला. आता क्षेत्ररक्षक आहे राज आहे तिथे. चांगली फिल्डिंग झाली राजची. 1च धाव मिळणार आहे. धावसंख्या 10. माटाडी विरुद्ध रणवीर 11 अडोली पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच तुमच्या समोर येईल.
रुई 11 बाकलन विरुद्ध सोनारपाडा. सामना 4 षटकांचा असेल. दोन्ही कॅप्टनने उपस्थित राहायचे. मोतीराम भोईर इनिंग ब्रेक मध्ये पण टॉस करणार आहोत. वाकलन विरुद्ध सोनारपाडा. याच मैदानामध्ये रणवीर 11 आडोली संघ उपविजेता संघ होता आणि चॅम्पियन संघ होता. दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान वाकलन. तो संघ सुद्धा या स्पर्धेत एक सामना त्यांनी जिंकलाय. 8 विजेतेपद आतापर्यंत पटकावलेत रुई 11 वाकलन संघाने. आडोली संघाने 2 स्पर्धा जिंकल्यात. बघा काहीतरी सूचना करतायत. आपल्या बाईक 4 व्हीलर थोड्याशा व्यवस्थित पार्क करा. बघा मागे थोडी भरपूर जागा आहे. त्या खड्ड्यामध्ये सुद्धा तुम्ही पार्किंग करू शकता. ते क्षेत्ररक्षक आहेत. थोडीशी मिसफील्ड जरूर झाली होती. बॅकअप दिला जाईल. धावचीची संधी असेल मात्र 2 धावा इथे पूर्ण करतोय फलंदाज विकी पवार. बघा किती वेगाने धावतात. 2 धावांनी खातो करतायत. धावसंख्या 12 धावा तुम्हाला धावपल कोती पाहायला मिळतात. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच जवानमान क्रिकेट संघ दातिवली व ग्रामस्थ मंडळ दातिवली आयोजित नगरसेवक चषक 2021 चे भव्य दिव्य आयोजन. 30 डिसेंबर आज तुम्ही पाहता. 31 डिसेंबर या स्पर्धेचा वर्षाचा शेवटचा दिवस आणि या स्पर्धेचाही शेवटचा दिवस. मात्र इथे फटका खूप चांगला आणि टायमिंग बघा किती चांगलं आहे. चेंडू सीमा पलीकडे लँड होईल. षटकार. तर केतन म्हात्रे यांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर स्थान बनवायचे. विशाल मडवी आपल्याला बोलवत आहेत. केतन म्हात्रे टेनिस बॉल क्रिकेट मधलं भरपूर मोठं नाव आहे. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये त्यांचा सत्कार सुद्धा विशेष सन्मान सुद्धा करण्यात आलेला आहे. कारण खूप कमी वेळात खूप मोठी कामगिरी त्यांनी केली आहे. खुल्या गटात आपण पाहिलं तर एकमेव अर्धशतक आपण पाहिलं नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप मध्ये. आणि इथे फलंदाज बाद होते. तर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला ते आपले सर्वांचे लाडके आपण पाहतोय. ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर रमाकांत मडवी साहेबांचं आगमन झालंय. साहेबांचं हार्दिक स्वागत आणि त्यांच्या समेत अजूनही मान्यवर आहेत त्यांचे आम्ही हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. महाराष्ट्राच्या आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन सुद्धा आपण त्यांच्या शुभ हस्ते केलं. असे आपले सर्वांचे कार्यसम्राट व्यक्तिमत्व ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर रमाकांत मडवी साहेबांचं आगमन झालंय. साहेबांचं हार्दिक स्वागत. नगरसेवक चषक 2021 मध्ये आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता आमचे मान्यवर कार्यसम्राट व्यक्तिमत्व. राजकीय क्षेत्रामधलं भरपूर मोठं नाव आहे. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज. पहिल्या षटकात 18 धावा आल्या मात्र 1 विकेट सुद्धा मिळाली. विकी बाद झाल्यानंतर विजय पवार आलेत. विजय पवारला सुद्धा आपण सांगन प्रीमियर लीग गोव्याच्या स्पर्धेत सुद्धा पाहिलं. उडपी प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली या खेळाडूंनी परदेशात जाऊन. नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप मध्ये आपण पाहिलं तर खुल्या गटात खेळत असताना जितू निलेश 11 डोंबिवली संघामधनं 4 चेंडूमध्ये 4 विकेट म्हणजे फोर्ट्रिक पूर्ण केली. मॅच चेंडू आलाय. फोर्ट्रिक पूर्ण करणारा गोलंदाज पहिला ठरला विजय पवार. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे भरपूर मोठी नावं राहिलेली आहेत. केतन म्हात्रेचा आपण नेहमीच उल्लेख करत असतो. विजय पवार असतील, पिंट्या जोशी, निलेश म्हात्रे, प्रमोद म्हात्रे, केजी मुंडे, योगेश पाटील असतील, सोनारपाड्याचे प्रशांत म्हात्रे, भरपूर मोठी नाव आहेत. प्रत्येक गावामध्ये एक चांगले खेळाडू प्रत्येक गावाने दिलेले आहेत. राज हा चेंडू तुम्ही पाहतायत मिड ऑफला खराब क्षेत्ररक्षण अमोल होते तिथे आणि चेंडू सरळ जाईल सीमा पार. हा दमदार चौकार. आणि इथे चौकार आला होता मात्र त्याचं उत्तर कल्पेशला लगेच दिलाय गोलंदाज राजने. फलंदाज बाद.
तर फलंदाज बाद झाले बघा. चौकार आला होता मात्र राजने लगेच उत्तर दिलं कारण ती मिसफील्ड झाली होती. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर रमाकांत मडवी त्यांच्या समेत नगरसेवक दीपक जाधव साहेब सुद्धा उपस्थित आहेत. इथे सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. फक्त पंच केलंय आणि चेंडू सरळ जाईल सीमा पार. चौकार. चौकाराने धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धावा लागल्या त्या 26. 2 गडी बाद 26. करण भाने आलेत. 9 सेकंडला विजय पवार आहेत. इथे पायचीचं स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज LBW च्या स्वरूपात बाद. करणची खेळ इथे समाप्त. तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये रणवीर 11 आडोली संघाला. कटआउट आहे तिथे. पडदा सोडायचा बांधलाय मला वाटतं पडदा बघा. पंचांच्या बरोबर मागे पडदा सोडायचा आहे. प्रेक्षक हुशार आहेत त्यामुळे पडदा लगेच सोडतील ते. अजून एक ठिकाणी धन्यवाद. मगाशीच उल्लेख केला रोहन. प्रेक्षक हुशार आहेत. नवीन फलंदाज जय पाटील आलेत स्ट्राईक एंडला. हलक्या हाताने खेळत आहेत. बॉटमॅनचा वापर केलाय. सन्मान दिलाय. माहिती 3 विकेट गेलेले आहेत. एकने धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धावा आपण बघू शकाल 27. दुसरं षटक मार्गस्थ आहे. चांगली धावांची गती चांगली आहे. रणवीर आडोली संघ विजय पवार सेकंडला येत आहेत. याच मैदानामध्ये माटाडी चषक मधला रनरअप संघ ठरला होता. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 5 षटकांची मॅच आहे. थोडस स्पीडअप करा. राज फुलटॉस चेंडू होता. फक्त दिशा दिली बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि विजय पवार मात्र ठोकतोय हा चौकार. होणारपाडा दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच परभणी असणार आहे प्रेक्षकांसाठी. चांगलं बॅटर लागणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच तुम्हाला पुढची पाहायला मिळणार आहे. मॅच नक्कीच रंगतदार होईल. 2 चांगले संघ एकमेकांसमोर येतात. मोतीराम भोईर यांनी सुद्धा उल्लेख केला होता सकाळी. जे 2 संघ चांगले एकमेकांसमोर येतात त्यावेळी प्रेक्षकांना सुद्धा एक चुरस निर्माण पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये केतन म्हात्रे नव्हते. आता या मॅच मध्ये त्यांनी कमबॅक केलंय. त्यामुळे चांगली बॅटल रंगेल. मोतीराम भोईर या टॉस साठी कॅप्टन कूल म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना फाईट करेल तो सोलारपाडा संघ कॅप्टन अनिकेत पाटीलला आपण विनंती करूया की आपण टॉस साठी यायचे. पुष्पक येत आहेत 30 षटक घेऊन. पुष्पकचा पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चिखून करतायत. 1 बाउन्सचा इशारा केलाय. बत्तीस धावा झालेल्या आहेत. धावांची गती चांगली आहे. रणवीर 11 आडोली संघ प्रथम बॅटिंग करत असताना राहुलभाई पाटील चषक सुद्धा स्पर्धा तुम्ही पाहणार आहात जानेवारी महिन्यामध्ये 21 ते 26 जानेवारी त्या स्पर्धेचा कालावधी. 26 तारखेला फायनल असेल. 1 धाव इथे मिळाले. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धावा आपण बघू शकाल 33.
तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज पुष्पक. पाच षटकांची लढत माटाडी विरुद्ध रणवीर अडवली. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. यानंतर दुसऱ्या फेरीकडे आपण वळणार आहोत. रुई 11 जीजी स्पोर्ट वाकलन आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहू शकाल RM 11 गावदेवी सोनारपाडा. अशी मॅच 4 षटकांची असेल पुढची. पुष्पक गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. इथे हा चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला डॉट बॉल असेल. चांगली फिल्डिंग तिथे. धावांची गती थांबावी लागणार आहे. 55-60 माताडी संघ थांबवलं. धावा चेस होत आहेत या मैदानामध्ये. धावा चेस होताना तुम्ही पाहिलेले आहेत. पुष्पक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. तिसरं षटक मार्ग असते. निरंजन सावंत मेन पंचच्या भूमिकेत. स्क्वेअर लीगचे पंच शशांक दादा पाटील. ऑन साइडला खेळायचं होतं. यष्टीरक्षक उमेश बीट झालेत. थर्डमॅन बीट झालेत. 2 धावा इथे मिळत आहेत. पंचांचा वाईटचा इशारा आले आणि बाईकच्या 2 एकूण 3 धावा मिळतील टीमला. अडवली टीमला. धावा कशा येतात त्या महत्वाच्या नाहीये. धावा येणं गरजेचं आहे. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर संदेश पाटील यांना थोडीशी दुखापत झाली जरूर. त्यानंतर ते लगेचच मैदानाच्या बाहेर गेले. याच मैदानामध्ये मोतीराम भोईर जे वाकलांचे कॅप्टन त्यांनाही दुखापत झाली. बऱ्याचशा स्पर्धा त्यांना गमावाव्या लागल्या. तरी ते 12वे खेळाडू राहायचे. त्यांना माहिती मी ज्यावेळी संघामध्ये असतो एक आत्मविश्वास खेळाडूंचा वाढतो. आणि इथे उमेश पुन्हा बीट झालेत आणि चेंडू सीमा पार जाईल. 4 धावा मिळतील त्या विजय पवारला. चौकार बाईकचे आहेत. तीन चेंडू असली बाकी. 3 चेंडू आपण टॉस करणार आहोत लक्षात घ्या. कारण आता कोणत्याही प्रकारचा कॅप्टनला संपर्क साधणार नाहीये. त्यामुळे अनिकेत पाटील आपण यायचे कॅप्टन सोनारपाडा. अनिकेत या षटकांचं ड्रिंक्स ब्रेक होईल त्यानंतर आपण लगेच टॉस करूया. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. अकुट टप्प्याचा चेंडू होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. 2 धावा इथे मिळतात विजयला. दोन्ही धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या 42. 42 धावा झाल्या. तिसरं षटक मार्गस्थ असताना प्रथम बॅटिंग करत असताना रणवीर 11 अडोली संघ तुम्ही पाहतायत. पहिल्या फेरीतील सर्व सामने 5 षटकांचे तुम्हाला पाहायला मिळतात. चांगला चेंडू पुष्पकचं कौतुक करेल कारण विजय पवार सारख्या फलंदाला शांत ठेवलं या चेंडूवरती गोलंदाज पुष्पकने. तिसरं षटक मार्गस. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 3 गडी बाद 42 धावा झालेत. अनिकेतला आपण पुन्हा सूचना करूया जे कॅप्टन आहेत सोनारपाडाचे. अनिकेत या टॉस साठी कारण मोतीराम भोईर ते ऑलरेडी आलेले आहेत. बिग बॅटल. थर्डमॅनला क्षेत्ररक्षकामध्ये एक सिंगल मेल विजयला. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पाण्याची मागणी मैदानात केली आहे. 3 षटकात धावा झाल्यात 43. 43 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना रणवीर अडवली संघ. या षटकात 8 धावा दिल्या. पुष्करने चांगली गोलंदाजी केली. कॅप्टन अनिकेतला पुन्हा आपण सूचना करूया. सोनारपाड्याचे जे कॅप्टन आहेत अनिकेत.
अजित भिवंडे आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा इथे सत्कार केला जाईल. मी विष्णू म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अजित भिवंडे साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित, त्यांचा आपण सत्कार करणार आहोत. तर या मुख्य व्यासपीठावर यायचे. विष्णू म्हात्रे यांना विनंती करतो की आपण हा सन्मान करायचे. तर 12 धावा दिल्या गोलंदाज पुष्पकने. पहिल्या षटकात 18, दुसऱ्या षटकात 13, तिसऱ्या षटकात 12 धावा झाल्या. 43 22च्या 4 धावा होत्या. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती सुरेश कलांडे साहेब सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचे सत्कार आपण करणार आहोत. गणेश दळवी साहेबांच्या शुभ हस्ते दुसरा सन्मान आपण करणार आहोत. 2 सन्मान आहेत आपल्या व्यासपीठावरती. सुरेश कलांडे साहेबांनी विनंती असेल आपण या. सुरेश कलांडे साहेबांचाही सन्मान आपण करूया. चला सोनापाड्याचे कॅप्टन या टॉस साठी. अनिकेत त्रेचाळीस आवाज आले. 4थं षटक घेऊन येतो गोलंदाज राज दुसऱ्या स्पेल मध्ये आलेत. चांगली गोलंदाजी करतायत राज. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा इथे मिळाल्यात. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धावा झाल्या त्या 45. या षटकांतर आपण टॉस करणार आहोत. वाकलन विरुद्ध सोनारपाडा. चौथं षटक मार्गस्थ गोलंदाज राजला तुम्ही पाहतायत. राज चांगली गोलंदाजी करतायत, मात्र फिल्डरची साथ त्यांना मिळत नाहीये. इथे मात्र फक्त दिशा दिली आहे. स्क्वेअर लेग वरनं विकी खूप वेगाने आलेत. चांगली फेकी झाली विकीची, मात्र बॅकअप आता इथे नाहीये. थोडीशी घाई करू नका, घाई करू नका, फिल्डरला विनंती असेल. आणि 4 धावा इथे धावून घेतल्यात. या स्पर्धेत पहिल्यांदा 4 धावा धावून घेतल्यात. 4 धावसंख्या पुढे सरकेल. खेळाडूंना विनंती आहे मित्रांनो, थोडीशी काळजी घ्या. आताच काही दिवसांपूर्वी डोक्याच्या स्पर्धेत सुद्धा अशीच रोहन टक्कर झाली होती आणि त्या खेळाडू आता मात्र सुखरूप आहेत. मला तुम्ही ज्यावेळी धावता फलंदाजी करताना सुद्धा ज्यावेळी तुम्ही धावा घेता त्यावेळी तुमचं लक्ष असणं गरजेचं विपिन. बऱ्याच वेळा टक्कर सुद्धा होते आणि फिल्डिंग करताना सुद्धा या गोष्टी तुम्हाला काहीतरी पाहाव्या लागणार आहेत. तरी आपल्या जीवाची काळजी आपल्याला स्वतः घ्यायची, लक्षात घ्या. क्रिकेटच्या स्पर्धा या होत राहणार आहेत. लो फुलटा चेंडू होतीये. सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. टायमिंग बघा किती चांगलं आहे. घुटना टेक, तमाशा देख, सुरेख फटका, षटकार. चला सामना सुरू करायचा. चेंडू हरवला असेल तर तुम्हाला नवीन चेंडू मिळेल. 2 चेंडू आपण चॉईस केलेले आहेत विजय. 50 कंप्लीट. 55 धावा झाल्यात. रणवीर एलियन अडवली संघ. मगाशीच फुल केला आमचे राहुलभाई पाटील, उपसरपंच अडवली यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. साई भक्त, सुनील बाणे असतील, शरद असतील, गणेश शेलार असतील, योगेश भाणे सुद्धा साई भक्त आहेत. भरपूर साई भक्त तुम्हाला आडवली गावामध्ये पाहायला मिळतात. खूप मोठा भंडारा सुद्धा आपण सातत्याने दरवर्षी तिथे त्या गावामध्ये पाहत असतो. 55 धावा झाल्यात. तीन गडी बाद 55. आम्ही त्या उपस्थित लाभली होती आमची त्या भंडाऱ्यासाठी. चांगला चेंडू होता. चांगलं व्हेरिएशन चांगलं आहे राजकडे. राज थोडंसं नाराज आहे. त्याचं कारण फिल्डिंग आज खराब झाली माटाडी टीमची. गोलंदाजी जरी चांगली तुमच्याकडे असेल फायदा नाहीये. फिल्डिंग खूप महत्वाची गोष्ट आहे. 55 धावा झाल्या. 4थं षटक मार्गस्थ आहे. SMD स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. लाईव्ह असल्यानंतर तुम्ही तुमच्याकडे काय चुका झाल्या त्या युट्यूबवर तुम्ही पुन्हा पाहू शकता घरी गेल्यानंतर. इथे फटका चांगला आहे.
चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे आउट ऑफ द पार्क षटकार. विजय पवार 25 धावांनी खेळतोय. माटाडी चषक मध्ये सुद्धा 90 धावा कुठल्या होत्या या खेळाडूने. 102 पॉइंट झाले होते. निकेतन मात्रेचे आपण पॉइंट पाहिले तर 122 118 पॉइंट होते. म्हणजे कुठेतरी थोडासा मागे राहिला. 14 ते 15 धावेने इथे पायचीच हलकस अपील केलं होतं. फिल्डर सुरुवातीला थांबले बघा. लेग बाईटच्या स्वरूपात 4 धावा. धावा कशा येतात त्या महत्वाच्या आणि 4 धावा मिळत. धावसंख्या 65. 4 षटकांचा खेळ संपलाय. 65 धावा झालेले आहेत. नगरसेवक दीपक जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. या समीर पाटील आणि मोतीराम भोईर आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन मोतीराम भोईर आणि समीर पाटील टॉस साठी यायचे. समीर पाटील आणि मोतीराम भोईर टॉस साठी यायचे आपल्याला. तिसऱ्यांदा ते चर्चा कधी करत होते. नगरसेवक दीपक जाधव यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सामना 4 षटकांचा असेल. पहिला टॉस केलाय तरी आमच्या दिशेने येत होते मोतीराम भोईर. नक्कीच बरेचशा डे नाईट क्रिकेट स्पर्धा खेळल्यानंतर थोडस थकान सुद्धा महसूस करतात खेळाडू. विनोद 65 धावा झाल्यात. विनोद लेग बाईच्या स्वरूपात 4 धावा मिळाल्यात. तर टॉस झालेला आहे. जय गावदेवी RF11 सोनारपाडा संघ टॉस विन आहे. सामना 4 षटकांचा असेल. समीर याची नोंद घ्या. चार षटकांची मॅच असेल. समीर पाटील याची नोंद घ्या. 65 धावा झाल्या. शेवटचे षटक घेऊन येतात गोलंदाज उमेश. मोतीराम भोईर वर्सेस समीर पाटील अशी फाईट असेल 4 षटकांची पुढची मॅच. नक्कीच पुढच्या मॅच मध्ये तुम्ही खेळाडू निवडू शकतो. विनोद माय स्टार ऍपच्या माध्यमातून आपण पाहिजे. ही वेबसाईट आहे अजय पाटील यांची. एकच धाव इथे मिळते. विजयला स्ट्राईक हवी आहे त्यामुळे 2 धावा घेणार नाहीये. एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या 67. काल या स्पर्धेत 87 धावा सुद्धा चेस केल्या तर देवीचा बडा संघाने 28 चेंडू मध्ये. धावसंख्या इकडे पुढे सरकले. धावपलका धावा आहेत 67. शेवटचं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज उमेश स्लॉगवरचं षटक घेऊन आलेत. उमेश पाटील 66 धावा. इथे फटका चांगला आहे मात्र कबर्सला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेलं आहे. इथे काय घडलंय विनोद. फलंदाज बाद. स्ट्राईक हवी होती विजय पवारला त्यामुळे फलंदाज बाद होतील. दुसष्ट धावा झाल्यात. इथे पंचांचा वाईटचा इशारा निरंजन सावंत सरांचा. 68 68 धावा झाल्या त्या मॅच मध्ये. मागच्या मॅच मध्ये कमी धावा होत्या. या मॅच मध्ये आता पुन्हा धावा आपल्याला पाहायला मिळतात. 68 धावा. उमेश गोलंदाजी मार्कवर. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चिकून करतात. तर राजेश भोईर यांचं आगमन झालंय. बेतोडे गावचे उद्योजक त्यांचं हार्दिक स्वागत. राजेश भोईर या
व्यासपीठावरती आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. त्यांचे या स्पर्धेला आम्हाला सहकार्य लाभले तर राजेश भोईर आपण यायचे. एक काळ त्यांनी गाजवला जयनमान बेतोडे टीमसाठी. एक यशस्वी यष्टिरक्षक म्हणून सुद्धा त्यांची भूमिका राहिली आणि एक सलामीवीर फलंदाज. पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारे बॅटिंग करायची हे त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहिले आणि राजेश भोईर यांचं स्वागत षटकाराने केलंय फलंदाज विजय पवारने. षटकार. होतं अजून एक चांगला फटका मात्र टायमिंग व्यवस्थित झालं नाहीये. विकेट झेल ड्रॉप. लक फॅक्टर कुठेतरी ऑन आहेत विजय पवारचे. 77 धावा झाल्यात. 34 धावांमध्ये खेळतोय वैयक्तिक विजय पवार. तर शिलगावचे विशाल अलिमकर यांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. विशाल अलिमकर राष्ट्रवादी चषक मध्ये 6 चेंडू 7 चौकार ठोकले होते. मात्र इथे विजय पवारच्या बॅट मधून येतो हा मिड विकेटच्या वरून सुपर षटकार. त्र्याऐंशी धावा झाल्यात. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि 40 धावांची एक मॅरेथॉन इनिंग बघा विजय पवार. तर याच मैदानामध्ये मी मगाशी उल्लेख केला 102 पॉईंट सुद्धा त्याचे होते माटाडी चषक मध्ये आणि 118 पॉईंट केतन म्हात्रेचे होते. केतन म्हात्रे मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. बेस्ट बॅट्समन विजय पवार ठरले होते. उमेश. अजून एक हेलिकॉप्टर तुम्हाला पाहायला मिळतोय. मात्र क्षेत्ररक्षक तिथे आलेत. खूप चांगला झेल टिपला तिथे राजने. फलंदाज विजयची खेळी इथे समाप्त. पहिलं सत्र इथे समाप्त झाले आणि पहिल्या सत्रात 77 धावा कुठल्या रणवीर 11 अडोली संघाने 83 माफ करा. लक्ष मोठं आहे. मात्र काल याच दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर तिसऱ्या मॅच मध्ये 87 धावांचा पाठलाग केला होता. मध्ये इथे 84 धावांचा पाठलाग करेल का माटाडी संघ ऐकण्यासाठी आपण जाणार दुसऱ्या सत्रामध्ये. पुन्हा एकदा विनोदजी पाटील यांच्याकडे धन्यवाद.
धन्यवाद नितीन. उपस्थित तमाम लाडके रसिकांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून SMD स्पोर्ट्स लाईव्ह या चॅनलवरती आमच्यासोबत जोडले गेले आहेत त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. स्पर्धा आपण पाहतायत नगरसेवक चषक 2021 जय हनुमान क्रिकेट संघ दातिवली आयोजित अत्यंत दिमागदार आयोजन. सुंदर सुबक विलोभनीय लक्षवेधी मनमोहक अनुपम शिस्तबद्ध आणि पारदर्शक असं आयोजन. याची देही याची डोळा क्रिकेटचा हा एक दैदिप्यमान सोहळा. आज स्पर्धेचा हा दुसरा दिवस. सलग 3 दिवस चालणारी क्रिकेटची ही भव्य दिव्य अशी स्पर्धा. ग्रामीण क्रिकेटचा हा थरार, क्रिकेटचा हा महासंग्राम, क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा हा कुंभमेळा, क्रिकेटचा हा महोत्सव, क्रिकेटची ही जत्रा. ठिकाण आहे सफरा मैदान आणि या मैदानावरती आपण पाहतायत सामना सुरू आहे. विद्यमान सामना पहिल्या फेरीतील चौथा सामना ओम म्हाताडेश्वर क्रिकेट संघ म्हाताडी वर्सेस रणवीर 11 अडिवली मध्ये. अडिवली संघाने 83 धावा फलकावरती लावलेले आहेत आणि आता म्हाताडीला एक भला मोठा डोंगर सर करायचा आहे. त्या डोंगराचं नाव आहे 84 आणि हे लक्ष डोळ्यासमोर ठेवून सलामीची जोडी म्हाताडी संघाची आपण पाहतात. विकी आणि राज असे 2 सलामी वीर. एक भलं मोठं लक्ष आहे. पण याच मैदानावरती काल 88 धावा चेस करण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता देवीचा पाडा संघाने. मग इतिहासाची पुनरावृत्ती का होऊ शकत नाही. म्हाताडी संघ ही एक तुल्यबळ संघ. या संघाकडेही जरी बॉलिंग खराब झाली असली तरी बॅटिंग खूप चांगली आहे संघाकडे. हा चेंडू ऑफ स्टंप वरती फुल लेंथ बॉलिंग मार्क वर आपण पाहतायत सौरभ भाने. कॉमेडी बॉक्स एंड करणं सर्वांचं लक्ष वेधून घेणारी ही भव्य दिव्य अशी स्पर्धा. उजव्या बाजूला हे भव्य दिव्य असे करंडक तुम्ही पाहतायत. हे ट्रॉफीज कोण घेऊन जाणार त्याचं उत्तर तुम्हाला उद्या संध्याकाळी मिळणार. मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून एक सुंदर अशी बायसिकल. ओ चेंडू ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतायत. पंचांचा इशारा येतोय चौकार. दोन बंधुराज मैदानावरती आपण पाहताय. सलामीला चौकार आलाय. चौकाराने आत्मविश्वास राजचा वाढेल. राजकडे गुणवत्ता आहे. सळसळत रक्त आहे. तरुण आहे त्यामुळे स्वतःला सिद्ध करण्यासाठी तो प्रयत्न करेल. समोर सौरभ रणवे मध्ये थोडासा व्यत्यय या ठिकाणी जाणवलेला आहे आणि त्यामुळे सौरभला परतावं लागेल बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा. हा डेड बॉल पंचांचा इशारा आलाय आणि 5व्यांदा हा डेड बॉल आला अशी मला माहिती बिपिन दुबे देत असताना. हा चेंडू ऑन साइडला फुल करतायत. व्यवस्थित टायमिंग झालं नाही. डीप मध्ये क्षेत्ररक्षक करण भानेकडनं काय जबरदस्त थ्रो बघा. ऑन द स्टंप आपण पाहतोय थ्रो होता. ॲक्युरेट थ्रो काय असतो ग्रामीण क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. कारण ग्रामीण खेळाडूंचे जे शोल्डर असतात ना ते अत्यंत ताकदवर असतात. प्रचंड मेहनत घेत असतात. सातत्याने सराव करत असतात. सरावाच्या बाबतीत आपण जर विचार केला तर वाकण वडवली हे 24 तास खेळतात. दिवसाचे 365 दिवस खेळतात असं म्हणतात. आणि दशरथ दादा असते तर ते तुम्हाला वेगळ्या शैलीमध्ये त्यांनी सांगितलं असतं. पण मेहनत आहे. डायरेक्ट मी नेहमी म्हणतो की एखादा संघ डायरेक्ट मोठा होत नाही. त्याला संघर्ष करावा लागतो. कितीतरी पराभव पचवावे लागतात आणि त्यानंतर हा संघ चुकाचुकातून शिकत मोठा संघ बनतो. आता खार्डी चषकचं उदाहरण घ्या ना. कोणी विचार केला होता का शिरडोन चॅम्पियन बनेल. प्रबळ दावेदार कित्येक होते. वाकण होती, वडवली होती, आगासन होती, खार्डी होती. भरपूर संघ प्रबळ दावेदार होते. पण असं म्हणतात की काना मागून आला आणि तिखट झाला. शिरडोन संघ ज्यांच्याकडे कुठलाही स्टार खेळाडू नाहीये पण त्यांच्याकडे होतं एकीचं बळ. सदाशिव पाटील साहेबांचं आगमन होतं. बेथोडे गावचे स्वागत आहे. हो चेंडू ऑन साइडला वळवलाय. व्हॉट अ शॉट. फॅन्टास्टिक टायमिंग. सिक्सर. आल्या आल्या चिरादा स्पष्ट केलाय. अफाट गुणवत्ता आहे.
मात्राडी चषक मध्ये फार मोठी भूमिका आयोजकाच्या भूमिकेत त्याला आपण पाहिलं आणि एक चांगला क्रिकेटर म्हणून देखील त्याची ओळख आहे. इथून त्याला चांगली बॅटिंग करावीच लागेल. हा चेंडू यावेळेस मात्र करण आहे तिथे, खूप चांगला प्रयत्न, अफलातून फिल्डिंग, काय समय सूचकता आहे, कौतुक करायला हवं करणचं. चेंडूने जसा बाउन्स घेतला त्यानेही लगेचच टायमिंग त्या ठिकाणी साधला आणि हवेत झेप घेत असताना चेंडूवरची नजर किती तीक्ष्ण होती. फिल्डिंग करतानाही काही गोष्टींचं पालन तुम्हाला करावं लागतं. चेंडूवरची नजर, बॉडीवरचं नियंत्रण, चेंडूने घेतलेली उसळी आणि त्यानंतर तुम्ही दाखवलेली चतुराई. हा चेंडू यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण अतुल भाने ए बी त्या ठिकाणी होते आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 14. लक्ष आहे एक मोठं लक्ष आपण पाहिलं तर या ठिकाणी विजयासाठी करायच्या 84 म्हणजे 70 धावा अजून याव्यात. पहिल्या इनिंग मध्ये विजय पवारने इम्प्रेस केलं, 39 धावा केल्यात. सुरुवातीला कल्पेश संगनायक जो इम्प्रेस करतोय, यंदा चांगली कामगिरी करतोय, त्याने 13 धावांचं योगदान दिलं. पण वैशिष्ट्य राहिलं विजय पवारचं. विजय पवारच्या बाबतीत सांगायचं झालं तर अत्यंत शांत खेळाडू, मैदानाच्या बाहेर खूप शांत असतं, पण मैदानात गेल्यानंतर त्याची बॅट बोलते आणि चेंडू जेव्हा त्याच्या हातात येतो तेव्हा तो चांगली कामगिरी करत असतो. तर विशाल आलिमकर शिळ या ठिकाणी उपस्थित आहेत. आगामी काळात भरपूर स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहेत आणि विनामूल्य प्रवेश ज्या स्पर्धेमध्ये तुम्हाला दिला गेलाय त्या स्पर्धेचे शिल्पकार प्रेमनाथ आलिमकर शिळ या ठिकाणी उपस्थित आहेत. विशाल आलिमकरची भूमिका फार महत्वाची आहे. येणाऱ्या 2 तारखेला सुरू होणारी स्पर्धा, 5 दिवसीय स्पर्धा. आता फ्री एंट्र्या बघा तुम्ही किती महाग झाल्यात. हो, इथे काय जबरदस्त तडाखा अमोल पाटीलच्या बॅट मधून येतोय, हा धमाका षटकार. आणि फ्री एंट्री आहे म्हणून विशालने आम्हाला सांगितले की तुम्ही कुठलाही दुय्यम दर्जाचा संघ घेऊन येऊ नका, की असं नाही की बाबा याला संधी भेटत नाही जा तू खेळ, तर संघ चांगलाच घेऊन या, तुमचा प्रमुख संघ तुम्ही घेऊन या, जेणेकरून स्पर्धेचा दर्जा उंचावेल. आणि फ्री एंट्री कोण देतं आजकाल, ही संकल्पना आणली ज्यांनी त्यांना सॅल्यूट आहे खरोखर. भरपूर काही जणांना प्रवेश फी भरपूर असल्या कारणाने प्रवेश घेता येत नाही, खेळता येत नाही काही स्पर्धा. शिळच्या मैदानावरती स्पर्धा असेल, कोडबा मैदानावरती 2 धावा अमोलने सूत्र आपल्या हातात घेतलेलं, अमोलला अजून लढावं लागेल. संघर्षाला आता तू कुठेतरी सुरुवात केली आहे. 22 धावा झाल्यात, पण त्यालाही ठाऊक आहे दिल्ली बहुत दूर आहे, लक्ष फार दूर आहे, पण त्याला जवळ करायचं असेल तर षटकार चौकार हे येणं फार गरजेचं आहे. विजय पवारचा चेंडू यावेळेस ड्राईव्ह करतायत ऑन साइड भूषण बाने, शैली थोडीशी एकसारखी वाटली. खूप चांगला थ्रो येतोय विजय पवार डीप मध्ये. धावसंख्या धावफलकावरती 23. दुसऱ्या बाजूला फलंदाज आहे त्यावेळेस विकीने एकही चेंडू फेस केला नाही आणि तो प्रथमच येतोय. बऱ्याचदा 3 षटकं होतात तरी एखाद्या फलंदाजाला स्ट्राईक मिळत नाही, बऱ्याचदा घडलेले असं रेकॉर्ड आपण पाहिलेले होताना. बघूया विकी कशा प्रकारे फेस करतोय बॉलिंग मार्कवर भूषण भाने. अडिवली म्हटलं की राहुलभाई चषक आपल्या भेटीसाठी येतोय 21-22 तारखेला. त्यानंतर स्वर्गीय विजयदादा पाटील स्मृती चषक, त्याआधी सारांश प्रवीण पाटील चषक आहे आपल्या भेटीसाठी येतोय. मकर संक्रांत चषक आपल्यासाठी येतोय. किंग ट्रॉफी येते. किती स्पर्धा येत आहेत. एसके ट्रॉफी याच मैदानावरती असेल जी 2 तारखेला सुरू होईल. बेतोड्याच्या माध्यमातून विनोददादांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्या स्पर्धेचं आयोजन याच मैदानावरती केलं जातं. अजय पाटील, राजेश भोईर यांची फार मोठी भूमिका असते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 24. ओ हो चेंडू जाईल सीमा पार
आणि हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. हे अमोलचे आहेत. हा चेंडू पाहत होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव. तर राहुलभाई चषक 21 ते 26 कालावधी 6 दिवसाची स्पर्धा आहे. 2,01,001 प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 1,01,001, तृतीय पारितोषिक 51,000 रुपये 1, चतुर्थ पारितोषिक 51,001 आहे. आणि स्वर्गीय विजयदादा पाटील स्मृती चषक 28 ते 31 जानेवारी. ग्रामीण संघ 48 असतील, 40+ चे संघ असतील 16 आणि 16 हे व्यावसायिक संघ असतील. 16 जे व्यावसायिक संघ असतील त्यांच्यासाठी 9 लाख रुपये प्रथम पारितोषिक आहे आणि त्यानंतर 4.5 लाख रुपये द्वितीय पारितोषिक आहे. ग्रामीणसाठी 3,33,333 द्वितीय पारितोषिक, 2,22,222 आणि तृतीय आणि चतुर्थ 1,11,111 आणि 40+ साठी 1,11,111 पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिक 55,555. तर अशी भरघोस पारितोषिक घेऊन येणारी स्पर्धा. ग्रामीणसाठी प्रवेश फी 23,000 रुपये असणार आहे. 40+ साठी आपण पाहिलं तर 13,000 असणार आहे आणि खुल्या गटासाठी 1 लाख रुपये एंट्री फी. म्हणजे एकूण 9 लाखाची प्रथम पारितोषिक भव्य दिव्य स्पर्धा ही व्यावसायिकची असणार आहे. तर ही स्वर्गीय विजयदादा पाटील स्मृती चषक 2022ची. आणि त्यानंतर स्वर्गीय दीपकदादा प्रतिष्ठानच्या माध्यमातूनही स्वर्गीय दीपकदादा मात्र स्मृती चषक येतोय. तो सुरू होणार आहे 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान. ओळ्या मॅचच्या दिशेने इक्वेशन. आता बघूया 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 53 करायचे आहेत. आणि अमोलने या सामन्यामध्ये कुठेतरी नक्की सजीवपणा ठेवलेला आहे आणि अजूनही आपलं अस्तित्व टिकवण्याचा तो प्रयत्न करतोय. यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय तळमॅनच्या दिशेने. एकच धाव या दरम्यान येईल. क्षेत्ररक्षक चंदू पवार होते तिथे आणि विजय पवारांची बंधुराज आहेत. घराणेशाही राजकारणातही क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो आणि अनेक असे संघ आहेत ज्या संघात 4-4 भाऊ खेळतात, 3-3 खेळतात. एकाच घरातले 4 ते 5 जण खेळताना आपण पाहिले. हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक फार वेगाने करण चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही पण प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. 100% कमिटमेंट काय असतं करण या ठिकाणी दाखवत आहेत. जीवाचं रान प्रत्येक जण करत असतो. 100% कमिटमेंट प्रत्येकाला द्यावी लागते तरच संघ विजय होतो. विजय पवार यावेळेस रिवर्स खेळण्याचा प्रयत्न पण ऑप्शनच्या बाहेर होता. चेंडू वाईटचा इशारा. पंच निरंजन सावंत सर एक काळ ज्यांनी व्यवसाय क्रिकेट गाजवलं. अनेक मोठमोठ्या संघातून त्यांना खेळताना आपण पाहिलं असेल. आपण सगळ्यांनीच नाही पण जे 90च्या दशकात जे खेळाडू आहेत जे आता रिटायर्ड झाले 2000च्या सालापर्यंत जे खेळले त्यांनी SP तर सातत्याने 40+ मधून चांगली कामगिरी करतात. शशांक पाटील 40+चा आनंद घेत आहेत. याच मैदानावरती SP ने सुभाष पाटील यांनी निवृत्ती जाहीर केली आणि याच मैदानावरती ते उत्कृष्ट फलंदाज ठरले होते. यावेळेस वाढ शॉट काय पंच केलाय. महेंद्रसिंग धोनी यांची आठवण आली फटक्याने. 4 धावा.
यावेळेस ड्राईव्ह केलाय, काय पॉवरफुल हा फटका. आणि कल्पेश इथे मात्र कल्पेश कडनं चूक झाली आणि अशा प्रकारे हा चौकार पाहू शकाल. गोळीच्या अगदी वेगाने आला होता ऑफ ड्राईव्ह, ताकद झोकून देत आहेत, मोठ्या बॅक लिफ्टने खेळतात विकी. आणि क्षणार्धातच डोळ्यांची पापणी लावते ना लावते हा चेंडू मात्र सीमा पार गेलाय. आणि इक्वेशन बघा, 13 चेंडू 35 धावा. तुम्ही 83 करा, 85 करा, 90 करा, 100 करा, पण त्याचं संरक्षण जर नाही केलं तर तुमचा पराभव हा अटळ असतो. माताडेश्वर संघ काय फाईट करतोय यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने कल्पेश आहे तिथे. 2 धावा पूर्ण होतील का? आणि या 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावेने इक्वेशन बघा, येणारे 12 चेंडू आणि करायच्या 34 धावा, 33 करायचे आहेत. आपण वया व्यासपीठावर मान्यवर आहेत, त्यांचा आपण सन्मान घेऊया. विशाल अलिमकर या ठिकाणी आहेत आणि मी जगदीश भंडारी यांना विनंती करेन. विशाल अलिमकर मॅन फ्रॉम शीळ संघाचे संघनायक, सलामी वीर म्हणून ज्यांची ख्याती राहिलेली आहे, ते विशाल अलिमकर या, आपला सन्मान या मंचावरती केला जाईल. आणि शीळ अलिमकर 11 शीळच्या माध्यमातून 2 तारखेला स्पर्धा सुरू होते. विनामूल्य प्रवेश ज्या स्पर्धेचा आहे आणि मला वाटतं 5 ते 10 मिनिटातच संघ पूर्ण झाले होते विशालचे. अनेकांनी फोन कॉल्स केले होते की एंट्री हवी, पण प्रथम जे संघ येतील 32 संघ 36 केलेले आहेत, तर 4 संघ आणखीन वाढलेले आहेत. 48 करायचा विचार होता. पुढील सन्मान परब काका या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विष्णू मात्रे यांना विनंती करेन, परब काकांचा आपण यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. परब काका, तर विष्णू मात्रे यांच्या शुभ हस्ते परब काका यांचा सन्मान केला जाईल. आय थिंक परब काका इथून रवाना झालेत. पुढील सन्मान प्रेमनाथ अलिमकर, तर रणदीप मडवी यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. प्रेमनाथ अलिमकर शिळगाव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांची ही संकल्पना प्रेमनाथ अलिमकर यांचा सन्मान मंचावरती होतोय. तर विनामूल्य प्रवेश ज्या स्पर्धेला, त्या स्पर्धेचे शिल्पकार आणि आयोजन कमिटीचे प्रमुख प्रेमनाथ अलिमकर, विशाल अलिमकर या ठिकाणी आहेत. त्यानंतर सदाशिव पाटील बेतवडेचे मी विनंती करेन, सदाशिव पाटील यांना की आपण या आपला सन्मान रणदीप मडवी यांच्या शुभ हस्ते केला जाईल. रणदीप मडवी यांना पुनश्च मी विनंती करेन, आपण सदाशिव पाटील यांचा सन्मान करायचा आहे, जे बेतवडेचे आमचे मान्यवर आहेत. आणि या मैदानावरती आल्यानंतर समर्थक भरपूर लाभत असतात. बेतवडे गावात अनेक क्रिकेटचे निस्सीम चाहते आहेत आणि प्रत्येकाचा आवडता खेळ हा क्रिकेट, त्यामुळे मैदानाच्या दिशेने प्रत्येकाची पावलं आपोआप वळत असतात. बोपर गावातूनही काही सपोर्टर, सकाळी चेतन माळी आले, त्यानंतर पंकज ठाकूरही होते, केवल माळी. इथे जेव्हा स्पर्धा असते तेव्हा भोपरवर नाही, जरी भोपर संघ खेळत नसला तरी क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी चेतन माळी, रितेश माळी, आशिष माळी हे सगळेजण आनंद घेत असतात. होळ्या मॅचच्या दिशेने इक्वेशन, सामना रोमांचक स्थितीमध्ये आलेला आहे. या दोघांनी या सामन्यामध्ये प्राण ओतलेला आहे. आता या दोघांनी ज्या आशा पल्लवित केल्यात, कुठेतरी जे स्वप्न दाखवलंय त्यांना आता मात्र स्वप्न पूर्ण करून द्यावं लागेल. अमोल आणि विकी एक चांगली भागीदारी दोघांमध्ये आपण पाहतायत. 46 धावांची भागीदारी, 12 चेंडू 33 धावा विजयासाठी माताडी संघाला हव्यात. हो, यावर्षी ऑन साइडला खेळतायत, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण. विजय आहे तिथे. विजय पवार असल्यानंतर फारशी चिंता नसते. मैदानाची सीमारेषा आपण पाहिलं तर आता या दोन्ही इंडने आपण ही स्पर्धा खेळवतोय आणि खेळपट्टी ज्यांनी बनवली, खरं तर भीमचंद्र काळन यांचं कौतुक करायला हवं. सकाळी ते उपस्थित होते. हाफ ट्रॅकर आहे, ऑन साइडला वळवलाय, पण काय घडतंय मैदानावरती, ज्या ब्रेक थ्रूची गरज होती रणवीर 11 अडिवली संघाला तो ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे. यावेळेस मात्र गोलंदाज आपण पाहतायत सुनील भाने यांनी.
रोमांचची एक छोटीशी पण एक महत्त्वपूर्ण खेळ साकारलेली आहे. पण विकी बाद झाल्यानंतर आडिवली संघाने कमबॅक केले, कारण ही भागीदारी डोकेदुखी ठरत होती आडिवली संघासाठी. आणि मैदानावरती नवीन फलंदाज येत आहेत रोहित, आणि एक रोहित नाईक आमचे दुखापतग्रस्त आहे, कारण यंदा रोहितला आम्ही पाहिलंच नाही. आणि रोहितच्या अनुपस्थितीमुळे खरं तर कुठेतरी बॅटिंग ऑर्डर कमकुवत वाटतो दातिली जयनमन दातिलीचा. रोहित मधल्या वेळी अत्यंत घातक फलंदाज, पण मागील काही दिवसांपासून तो दुखापतग्रस्त आहे. आणि तो म्हणतोय की मी आता स्थिरावतोय, प्रकृती माझी व्यवस्थित आहे, मी कमबॅक करेन. पण मी म्हटलं की पूर्ण बरा होशील तेव्हाच मैदानावरती आहे, कारण छोट्यातली छोटी रिस्क ही बऱ्याचदा घातक ठरू शकते. पुढे आल्याच आपला इरादा स्पष्ट केलाय फलंदाज रोहित नाईकचं कौतुक करत होतो, पण रोहित प्रमाणेच हा जबरदस्त फटका षटकार. विक्की माळेला बाद केल्यानंतर सेलिब्रेशन झालं होतं, आनंद साजरा केला गेला होता. पण कुठेतरी आता या षटकाराने त्या आनंदावरती विरजण टाकलेले. आणि आता सामना बघा, 9 चेंडू 26 धावा. विकेट्स आपण बघणार आहोत. विकेट्स ठिकाणी गेले होते. आडिवलीचे एकूण गडी बाद झाले होते 5 गडी बाद झाले होते, आणि मात्राडीचे बाद झाले फक्त 2. म्हणजे 25 धावा जरी केल्या ना मात्राडीने तरी ते विजयी होतील. घरच्या मैदानावरती कसं लढायचं ठाऊक आहे. घरच्या मैदानावरती भारताला हरवणं कठीण आहे, इंग्लंडमध्ये हरवणं कठीण आहे, ऑस्ट्रेलियात हरवणं कठीण आहे, वाकणमध्ये हरवणं कठीण आहे, देसाईत हरवणं कठीण आहे. मग मात्राडीमध्ये हरवणं सोपं असेल का? तर बघूया. सामना रोमांचक स्थितीमध्ये आडिवली संघ या सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. 9-26 इक्वेशन आहे, पण आणखीन काही मोठ्या फटक्यांची गरज आहे मात्राडी संघाला. आणि रोहितने आल्या षटकाराने आपला अकाउंट ओपन केलंय, आणि संघाला आता मात्र तो घेऊन गेलाय 58च्या घरात. बॉलिंग मार्कर सुनील भाने. हो, यावेळेस पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय, वाईटचा इशारा येतोय. दबाव दोन्ही संघांवरती आहे, दबाव पंचांवरती असतो, कारण मैदानावरती पंचांची भूमिका ही फार महत्वाची असते. जेव्हा क्रुशियल स्टेज मध्ये सामना येतो तेव्हा पंचांना डोळ्यात तेल टाकावं लागतं, तीक्ष्ण नजर टाकावी लागते. पुढे आले, इथे फुलटॉस चेंडू पण ऑफ स्टंपच्या बाहेर, वाईटचा इशारा आलाय. आणि हे वाईट चेंडू मात्र आता नक्कीच इक्वेशन बदलत आहेत. 9 चेंडू मध्ये आता 24 करायचे, 23 चालतील. पण बघूया, काहीतरी कानमंत्र देतोय इथे सुनील बाने यांच्यावरती. प्रेशर आलंय, षटकारानंतर 2 चेंडू वाईट आलेले, आणि बिपिन दुबे यांचं देखील हृदय जोरजोराने धडकतंय, कारण की ते आडिवलीला नेहमी सपोर्ट करतात आणि सपोर्टर असावा. पण स्कोरिंग मध्ये कुठल्याही प्रकारची गफलत होणार नाही याची गॅरंटी आम्ही देतो. हो, चेंडू ऑन साइडला वळवलाय, 1 धाव पूर्ण गेलेली आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल, आणि एका धावेने इक्वेशन आता 8 चेंडू मध्ये 23 करायचे आहेत. आता अमोलने हाताला माती लावलेली आहे. बघूया कशा प्रकारे तो बॅटिंग करतोय. त्यानेच खरं तर या सामन्यामध्ये प्राण ओतलाय, कारण एक भलं मोठं लक्ष आज सकाळी आपण पाहिलं. काडीसारखा एक ताकदवर संघ एक मोठ्या लक्ष्यासमोर पूर्णपणे कोसळला, पण इथे मात्राडी संघ झुंज देतोय. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने झेल तिथे टिपला गेलाय. वॉट अ कॅच, गोल्डन विकेट, वाघाची शिकार, मोठा मासा जाळ्यात अडकलाय, फलंदाज बाद. धावांवर बाद झाले अमोल, पण अमोलचं बाद होणं आता मात्र
अडिवली संघासाठी ही आनंदाची गोष्ट आहे, पण माताडीच्या डगआउट मध्ये मात्र चिंता पसरलेली आहे. आता काय घडणार. निहार मैदानावरती आलेलं आहे. इक्वेशन 7-23 आहे. अमोलला आणखीन 2 ते 3 चेंडू फेस करायला हवे होते, त्यातून काही धावा जर त्याने केल्या असत्या तर येणाऱ्या फलंदाजांचा दबाव कमी झाला असता, इक्वेशन सोपंही झालं असतं, पण नियतीला ते मंजूर नव्हतं. सुनील भाने आणि फिल्डिंग करणारा क्षेत्ररक्षक भूषण भानेला आणि अमोलला परतावं लागलंय. तर माताडी संघ जिंकला तर अजय पाटील याचकडून 2000 रुपये देण्यात येतील. बघूया 7 चेंडू 23 ची गरज आहे. या चेंडूवरती एखादा मोठा फटका जर आला तर इक्वेशन अंतिम टप्प्यामध्ये थोडस कमी होईल. अंतिम षटकामध्ये बघूया. निहार अत्यंत चांगला खेळाडू आहे, की यंगस्टर आहे. सुनील बाने ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र वाईटचा इशारा. सुनील भाने दिशेपासून भरकळत आहेत आणि हेच वाईट चेंडू मात्र बऱ्याचदा पराभवाला कारणीभूत ठरतायत. आणि आता इक्वेशन 7 चेंडू 22 धावांची गरज. काय दडलंय नक्की या सामन्यामध्ये. माताडी की अडिवली, कोण जिंकणार. हा चेंडू यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने खेळतायत. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सफल होते आणि या 2 धावेने आता इक्वेशन अंतिम षटकामध्ये 6 चेंडूत करायचे आहेत 20 धावा. 6 चेंडू 20 धावांची गरज आहे. काय घडणार, काय बिघडणार या मैदानावरती. माताडी संघ जिंकणार की रणवीर 11 अडिवली संघ या सामन्यामध्ये विजय प्राप्त करणार. प्रेक्षकांच्या चर्चेला उधाण आलंय. उत्कंठा शिगेला पोचलेली आहे. सगळ्यांचं लक्ष मैदानावर, सफरा मैदानावरती सगळ्यांचं लक्ष. नगरसेवक चषक 2021 आयोजक जय हनुमान क्रिकेट संघ दातिवली यांच्या संकल्पनेतून साकारली क्रिकेटची ही भव्य दिव्य स्पर्धा. आज द्वितीय दिवस, उद्या या स्पर्धेचा तिसरा अंतिम दिवस असणार आहे. आणि उजव्या बाजूला या सोनेरी ट्रॉफी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. आणि या ट्रॉफी देण्यासाठी खरं तर एखादी मोठी गाडी, टेम्पो वगैरे आणावा लागेल. पूर्वी तर ट्रक वगैरे असायचे आणि आगासन म्हटलं की सगळ्यात मोठ्या ट्रॉफी पूर्वी असायच्या. आम्हाला आठवतं, आम्ही खूप लहान होतो तेव्हा कॉमेंट्री करत नव्हतो, पण अनेक स्पर्धा पाहण्यासाठी आम्ही जायचो. आणि आगासनच्या ट्रॉफ्या म्हणजे भव्य दिव्यपेक्षाही फार मोठ्या. तर बघूया. 7 चेंडू 20 आणि अंतिम षटक घेऊन येत आहेत विजय पवार. तर अडिवलीची ही आन बान शान विजय पवार ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र बॅक टू द बॉलर. फलंदाज बाद होतील आणि अशा प्रकारे हा लागतोय 4था धक्का मैदानावरती. ओ माताडेश्वर क्रिकेट संघ माताडीला. नवीन फलंदाज उमेश येत आहेत. स्ट्राईकला निहार शेलार. हा चेंडू वर द बॉलर हेड खेळतायत. अल्फेचं चांगलं क्षेत्ररक्षण. मागाशी एक चूक झाली होती, पण इथे जणू काय हुतूतू सुरू होता. स्ट्राईक हवी होती निहारला, पण उमेश नंतर परतले, कारण एक धोकादायक ही धाव ठरली असती. पाहू शकाल रिप्ले मध्ये काय करावं कळत नव्हतं. द्विधा मनस्थिती, डबल माइंड होते, पण चांगलं क्षेत्ररक्षण कल्पेश. आता 4 चेंडूत 19 करायचे आहेत. एखादा मोठा फटका येणं अनिवार्य आहे माताडी संघासाठी. ओ फुलटॉस चेंडू होता, मिस केलाय. उमेश यांनी हा चेंडू मिस केला आणि या क्षणाला हा फुलटॉस चेंडू सीमारेषे बाहेर जायला हवा होता असं समर्थक जरूर म्हणत असतील.
पण टायमिंग झालं नाही. टायमिंग होणं फार गरजेचं. बॅट आणि बॉल मधलं टायमिंग, कुठल्या वेळेला कुणाला आणायचं कुणाला पाठवायचं हे देखील टायमिंग क्रिकेटमध्ये महत्वाचं आहे. फिल्डिंग करताना कुठल्या वेळेला झेप घ्यायची, कधी चेंडू फसवतो कधी तो डायव्हर्ट होतो, ती देखील समय सूचकता. आता 3 चेंडू 18 करायचे आहेत. चला 15 सेकंद मध्येच तुम्हाला तो रिव्ह्यू घ्यावा लागेल. DRS जे आहे तुम्ही 15 पेक्षा जास्त सेकंद घेतले तर तुम्हाला मिळणार नाही, हा नियम आहे. टेक्नॉलॉजीचा वापर सातत्याने केला जातो. 3 षटकार मारावे लागतील, हा एकमेव पर्याय आता माताडी संघासमोर उरलेला आहे. आणि हा चेंडू हवेत आहे, झेल ड्रॉप झालाय. आता 2 चेंडूत करायचे आहेत 17. औपचारिकता शेष आहे. 2 चेंडू या ठिकाणी नक्कीच आता आडिवली संघाला फेकावे लागतील. आडिवली संघ अगदी विजयाच्या प्रवेशद्वाराजवळ आहे. फक्त 2 चेंडू हे फेकून त्यांना मात्र आत प्रवेश करायचा आहे. यावेळेस कव्हरच्या दिशेने आणि पुढचा सामना ज्यावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पण पहिले 3 सामने एकतर्फी झाले. या सामन्यात आपण एकतर्फीपणा म्हणणार नाही. मात्राडी संघ लढला, झुंजला याच मैदानावरती. विजय जरी त्यांना प्राप्त झाला नसला तरी त्यांनी फाईट केली. एक भल्या मोठ्या संघासमोर त्यांनी टक्कर दिली. हो, जबरदस्त फटका गॅप मधून 4 धावा. फक्त जय पराजय मधलं अंतर हा चौकार करेल. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर रणवीर 11 आडिवली संघ या ठिकाणी विजय प्राप्त करते. वेल प्लेड आडिवली संघ, हार्ड लक माताडी संघ. तुम्ही खूप चांगलं खेळलात, पण तुमच्या गोलंदाजाकडनं काही चुका झाल्या. बॅटिंग करतानाही सुरुवात तुम्ही चांगली केली, पण त्या सुरुवातीला विजयामध्ये तुम्हाला परावर्तित करता आलं नाही. पण एक चांगली फाईट तुम्ही दिली, त्याबद्दल नक्कीच तुमचे समर्थक तुमच्यावरती खुश असतील. होय, आपण या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच बॅटिंग कार्ड मॅच समरी तुम्ही पाहू शकाल. विजय पवार 40 धावा 17 चेंडू